नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 2 वेगळ्या प्रकारचे मोदक घेऊन आलेलो आहेत. यापूर्वी पण आपण 2 प्रकारचे मोदक केलेले आहेत आणि हे मोदक झटपट होणारे खूप टेस्टी असे मोदक आहेत. कसे करायचे बघूयात. तर पहिल्या प्रकारात आपण शेंगदाणे घेतलेले आहे. जवळपास 1 वाटी शेंगदाणे आहेत हे आणि मंद गॅसवर आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहे. मंद गॅसवर भाजल्यामुळे याचा रंग बदलणार नाही. साधारण 7 ते 8 मिनटामध्ये हे भाजून होऊन जातात. तर हे बघा छान असे हे भाजून झालेले आहे आणि हे आता आपल्याला थंड व्हायसाठी काढून घ्यायचे आहेत. पॅन आपला गरमच आहे. तर यातच मी कोकोनट पावडर भाजून घेते आहे. अर्धी वाटी कोकोनट पावडर घेतलेलं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं रंग बदलतपर्यंत. खूप जास्त डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे. हलका असा रंग आला की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मी आता गॅस बंद करून दिलेला आहे. पण पॅन गरम असल्यामुळे थोडंसं पॅनवरच राहू द्यायचं. शेंगदाणे आपले थंड झालेले आहे आणि साल काढून घेतलेले आहे. तर याचं मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेलं आहे. बघा साल काढून पावडर करून घेतलेलं आहे. तर हे पावडर आपण रवाळ असं ठेवलेलं आहे. खूप जास्त एकदम प्लेन असं पावडर केलेलं नाही. यातच आपण कोकोनट पावडर घालून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर 1 टेबलस्पून इथे ड्रायफ्रूट घातलेलं आहे मी. काजू बदाम पिस्ता घातलेला आहे. अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. 1 चमचा वेलची पावडर घातलं आहे आणि साय घातलेली आहे. तर साय इथे मी 2 चमचे घातलेले आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. सायच इथे तुम्ही घट्ट साय घ्यायची आहे आणि थोडी थोडी करून घालायची आहे. म्हणजे तुम्हाला मिश्रणाला किती साय पाहिजे ते लक्षात येईल. तर काजूचं पावडर करून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा काजूचं पावडर घातलेलं आहे. काजू पावडर तुम्ही स्किप करू शकता. जर नसेल तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि मोल्डला तूप लावून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये आपल्याला पुन्हा ड्राय कोकोनट पावडर घ्यायचं आहे आणि आता हे मोल्डमध्ये कसं करायचं आपण बघूयात. तर 1 मोदक आपण पहिलेच करून घेतलेला आहे आणि हे मोल्डमध्ये मी कोकोनट पावडर घालून घेतलं आहे. यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आपलं कोकोनट पावडर आणि शेंगदाण्याचं कूट असं हे मिश्रण आहे आपलं. तर हे या पद्धतीने आपल्याला मोदक भरून घ्यायचं आहे. छान दाबून मोदक भरायचं आहे जेणेकरून व्यवस्थित शेप येईल. आणि काढून बघूयात. तर छान असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. बघा सुरेख असा मोदक तयार झालेला आहे. बाहेरून त्याला छान कोकोनट पावडरचं कवरिंग आलेलं आहे. पुन्हा आपण याच पद्धतीने मोदक करून घेणार आहोत. तर बाप्पांच्या नैवेद्याला 5, 7, 9, 11 किंवा 21 मोदक केले जातात. इथे आपण फक्त 5च मोदक करतो आहे. पण आपलं मिश्रण जे आहे त्यात 11 मोदक सहज होऊ शकतात. तर तुम्हाला जर एवढ्याच मापाचे मिश्रण घ्यायचं असलं तर तुम्ही 11 मोदकांचा नैवेद्य सहज करू शकता. तर याप्रमाणे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहे. हाही मोदक आपला खूप सुरेख झालेला आहे आणि आपण इथे 5ही मोदक करून घेतो आहे. तर 5ही मोदक आपले तयार झालेले आहे या पद्धतीने. आणि बघा मिश्रण उरलेलं आहे. तर आपले 11 मोदक सहज होऊ शकतात. तर तुम्ही बाप्पांच्या 11 दिवसापैकी 1 दिवस या प्रकारचे मोदक नक्की करू शकता. नक्की तुम्हाला आवडतील आहे. तर आता दुसरा प्रकार बघूयात. तर हे मोदक आपले ओरिओ बिस्किटपासून केलेले आहेत. ओरिओ बिस्किट आणि पार्ले बिस्किट घेतलेले आहेत आपण. तर ओरिओ बिस्किटचे आपण इथे 2 पॉकेट्स घेतलेले आहे आणि बिस्किट आपल्याला या पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे. आतलं क्रीम आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे आणि पार्लेजीचे आपण फक्त 6 ते 7 बिस्किट घेतो आहे. खूप जास्त बिस्किट घ्यायचे नाही आहेत. आणि या सगळ्या बिस्किटांचं आपल्याला क्रीम वेगळं करून घ्यायचं आहे ओरिओचं. तर हे सगळ्या बिस्किटांचं क्रीम आपण वेगळं करून सगळे बिस्किट पार्ले बिस्किट आणि ओरिओ बिस्किट मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेणार आहोत याप्रमाणे. आणि हे छान असं आपल्याला फाईन पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. मिक्सरवर याचं आपण छान पावडर करून घेतो आहे. आणि आता बघा आपलं क्रीम आहे हे. ते क्रीम आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यातले आपले 2 बिस्किट उरलेले आहे ओरिओचे.
तर यात आपल्याला पावडर आपलं तयार झालेलं आहे, बिस्किट्सचं पावडर आपलं तयार झालेलं आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि हे बघा छान असं हे आपलं पावडर तयार झालं आहे. तर इथे मी दूध पावडर घेतलं आहे. 2 चमचे दूध पावडर क्रीममध्ये घालून घेतलेलं आहे. साय घातलेली आहे 1 चमचा. 1 चमचा साय मी बिस्किटांचं जे पावडर केलं आहे त्यावर घालून घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे 1 चमचा. 1 चमचा पिठी साखर आपण क्रीममध्ये पण घातलेली आहे आणि बिस्किट्स पावडर पण मध्ये पण घातलेली आहे 1 चमचा. तर हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. क्रीम, साय आणि दूध पावडर. तर याचं आपल्याला घट्ट असं मिश्रण हवं आहे. तर हे मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. म्हणजे हे थोडंसं अजून घट्ट येईल. तसं ते बऱ्यापैकी घट्ट आहे, पण आपल्याला गोळी बंद पाहिजे आहे. सहज गोळी होईल त्याची असं पाहिजे आहे. त्यामुळे हे 5 ते 7 मिनटासाठी आपल्याला मिक्सरवर ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपण हे बिस्किट्स पावडरचं मिश्रण याचा गोळा करून घेणार आहोत. तर यात आपल्याला कदाचित पुन्हा साय घालावी लागेल आहे. तर याचं छान असं घट्ट आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. बघूयात. तर हा गोळा बनवताना मला पुन्हा 1 चमचा साय घालावी लागली आणि छान असा हा गोळा तयार झालेला आहे. क्रीम बघा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. साधारण 10 मिनिट फ्रीजमध्ये क्रीम ठेवलेलं होतं. ते घट्ट आलेलं आहे. मोल्डला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला मी क्रीम दाखवते. तर हे बघा छान असं घट्ट आलेलं आहे. आणि यात आता आपल्याला बिस्किट्स पावडरचं जे मिश्रण आहे ते आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे. अतिशय पातळ असं कोटिंग बाहेरून करायचं आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही. याप्रमाणे आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये आपल्याला हा क्रीमचा गोळा ठेवून घ्यायचा आहे. तर हे आपलं कोटिंग तयार झालेलं आहे. मोल्ड बंद करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आतमध्ये हे मिश्रणाची क्रीम आणि मिल्क पावडरचे गोळे आतमध्ये घालून घ्यायची आहे. याप्रमाणे लांब लांब करून घालून घ्यायची आणि बाहेरून पुन्हा बंद करून घ्यायचं आहे. बिस्किट्सच्या मिश्रणाच्या गोळ्यांनी बंद करून घेतलेला आहे आपण. आणि आता उघडून बघूयात आपला मोदक. तयार झालेला हा मोदक आपला खूप सुरेख असा झालेला आहे. छान असा रंग आलेला आहे. अगदी पाहिल्याबरोबरच छोट्या मुलांना तर मोह आवरणार नाही असं झालेलं आहे. पुन्हा एक मोदक आपण बघूयात. हेही मोदक आपण 5 मोदक करणार आहोत. तर विकत आपण मोदक आणतो बरेचदा, ते बरेच दिवसांपासून केलेले असतात. तर या पद्धतीने आपण घरीच मोदक करू शकतो. अगदी झटपट होतात. विकतचे मोदक आणायची गरज नाही. घरच्या घरी आपल्याला पाहिजे तेवढे मोदक आपण सहज कमीत कमी वेळात करू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रकारचे मोदक गणपती बाप्पांच्या 10 दिवसांपैकी एका दिवशी नक्कीच करू शकता. नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. आणि हा आपले 2 मोदक तयार झालेले आहेत. त्याप्रमाणे आपण 5ही मोदक तयार केलेले आहे. तर छान असे हे आपले मोदक तेवढ्या मिश्रणात 5 मोदक झालेले आहे. याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.